काल झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर बरेच काही ज्यांना याच्यामध्ये यश आलं नाही त्यांनी सगळे पालकमंत्री असतील बरेच आमच्यावर आणि भाजपवर आरोप केले की आम्ही दंडेलशाही केली, लोकशाहीचा खून झाला वगैरे वगैरे बरंच काही त्यांनी केलं. मला आपल्याला सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच लोकांना बोलेल की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पूर्ण लोकशाही पाळून लोकशाही पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं गेलो. आमचे काल जिल्हा परिषदमध्ये ज्यावेळेला सभागृहामध्ये आमचे सदस्य गेले त्यावेळेला आमचे भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं 32 आमचे सदस्य होते. 32 सदस्य आमचे सभागृहामध्ये गेले. सर्वजण स्वतः गेले. त्यात कुणीही मी त्यांच्या मागं होतो का जयाभाऊ मागं होते का असं अजिबात नाही. सगळे त्यांचे ते गाडीतनं येऊन त्यांचे ते सगळे गेले. दुसरं म्हणजे जे आमच्या विचाराचे काही सदस्य खरं म्हणजे या समोरच्यांनी त्यांना गेले 5-7 दिवस दबावाखाली ठेवलं होतं. अशा आमच्या विचाराच्या या सदस्यांनी सभागृहात गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडनं मतदान केलं. ते त्यांनी त्यांच्या पूर्ण विचारानं आणि पूर्ण येणं केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुणालाही म्हणजे भीती घालण्याचा दबाव वगैरे आणि असा कुठलाही प्रकार भारतीय जनता पार्टी का आम्हा कुणाकडनंही केला गेला नाही. अजून एक विषय जे सारखं हे केलं जातं की आता पण आपण थोडं अनौपचारिक बोलत होतो की जी तक्रार सुद्धा किडनॅपिंगची जी काही दाखल झाली त्यामध्ये आमचा भाजपचा कुठलाही तक्रारदार नाहीये. त्या सदस्यांच्या घरातल्यांनीच तक्रार दाखल केली. मुलांनी स्वतः म्हणजे जे सदस्य होते त्यांच्या चिरंजीवांनीच तक्रार दाखल केली आणि त्यांनीच नावं दिली आणि पोलिसांनी आलेल्या तक्रारीप्रमाणे कार्यवाही केली. ह्यात पोलिसांचं पण काय चुकलं किंवा पोलिसांनी मग असं समजायचं काय की तक्रार आली तरी पोलिसांनी गप्पच बसायला पाहिजे होतं. पोलिसांना जे योग्य वाटलं आलेल्या तक्रारीनं आणि यानं निवडणुकीच्या यानं म्हणा किंवा निवडणूक आहे अशा पद्धतीनं जर कोणाला किडनॅप करून नेलं अशी तक्रार जी असते त्यांनी ती कार्यवाही केलेली आहे. त्यामुळं मगाशी जे मी म्हणले की भारतीय जनता पार्टी अयशस्वी झाली, हरली की लोकशाही जिंकली आणि आम्ही भाजप जिंकली की मात्र आम्ही दंडेलशाही केली. हे बाकीचे झाले इतर पक्ष निवडून आले की भाजप म्हणजे ते मशीन चांगलं आणि भाजपचे सगळे निवडून आले की मग मात्र मशीन हे असा जो एक भाजपवर हे केला जातोय त्यामध्ये नाही. काल पूर्ण लोकशाही पद्धतीनं आणि जे जिल्ह्यातील ह्यांची अपेक्षा होती. आज आमचे 27 सदस्य म्हणजे 28 ते रामभाऊ वेताळ्यांच्या पण मंडळी होत्या. आमच्याच 28 आमचे सदस्य होते आणि जे मित्रपक्ष आमच्या बरोबर यायची ज्यांना इच्छा होती ते आमच्या बरोबर आले, आमच्या विचाराचे आले आणि 33 मतं आम्हाला मिळून आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमचे निवडून आले. हे कालच्या ह्याच्यातले आहे. आता ज्यांना त्यांची लोक सांभाळता आली नाहीत किंवा ज्यांच्यावर त्यांच्याच सभासदांचा किंवा सदस्यांचा विश्वास नव्हता का जे काय असत तर त्यांनी बघा आम्ही काही त्याच्यामध्ये कुठेही जाऊन कुणालाही कोण आलेलं नाही किंवा काही वेगळं आम्ही तिथं केलं नाही. व दंडेलशाही आम्ही खून केला लोकशाहीचा वगैरे वगैरे हे साफ खोटे आरोप जिल्हा भाजपच्या सर्व आमच्या पदाधिकारी म्हणून आम्ही जिल्ह्याचे सगळे आमच्यावर केले जाते. त्यात काही तथ्य नाही. तू असं कसं म्हणू शकतो आपण आता वरून दबाव किंवा कुठून दबाव वगैरे कुठनं जाईल. आता ह्या गोष्टी बोलायला ठीक आहेत. आता ह्याला अर्थ काय या बोलण्याला वरून दबाव. तर तुम्ही शंभूराजे तर पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचे प्रमुख आहेत. ते उलट दबाव असला तर त्यांचाच असला पाहिजे सगळ्यांवर. आम्ही तर काय आता मंत्री झालो. मी काय जयभाऊ आम्ही दोघं एकाच वेळेला मंत्री झालो. आम्ही नवीन नाही ते पूर्वी किती आता मागची टर्म झाली आताची टर्म गृह खातं सांभाळले.
आमचा बटन कुठनं आता असला तर दबाव तर पालकमंत्र्यांचाच असला पाहिजे.